नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या ठिकाणी जागतिक विश्व धरोहर साची या ठिकाणी या ऐतिहासिक धम्मसहलाचं हा आमचा शेवटचा 10वा दिवस। या ठिकाणी आपण महान सम्राट अशोकाच्या साची या जगप्रसिद्ध महास्तूपाला 84,000 महास्तूपाला या ठिकाणी आपण भेट देत आहोत। सुरुवातीला हे तोरणद्वार आपल्याला दिसत आहे। महान सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 धम्मस्तंभ आणि 84,000 बोधिवृक्षाची लागवड करणारे महान सम्राट अशोकांच्या सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शारीरिक धातू ज्या अस्थि धातूंवर 84,000 महास्तूप संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये निर्माण केले होते। त्यासोबतच तथागत भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक आणि त्यापैकी संघ सेनापती सारिपुत्त आणि विद्यमान महामोगलायन हे भगवान बुद्धांचे 2 अर्हत भिक्खू यांच्या सुद्धा शारीरिक धातू अस्थिंवर या साचीच्या ठिकाणी 2 महास्तूप वेगळ्या पद्धतीने सम्राट अशोकांनी निर्माण केलेले आहेत। आपण बघत आहात हा बलुआ पत्थर मध्ये किंवा साना पत्थर किंवा खरब पत्थर मध्ये निर्माण झालेला हा साची स्तूप महान सम्राट अशोक यांच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शताब्दीमध्ये या स्तूपांची निर्मिती करण्यात आलेली आहे। हा स्तूप सम्राट अशोकांनी पायाभरणी केलेली आहे। सम्राट अशोक मौर्य काळ आणि त्यानंतर सुंग अग्निमित्र सुंग यांच्या कालखंडामध्ये, सातवाहन कालखंडामध्ये गुप्त प्रतिहार कालखंड, प्रतिहार राजे आणि परमार राजांनी सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात बौद्ध विहारांची रचना केलेली आहे। परंतु सुंग काळ आणि सातवाहन काळामध्ये या साची स्तूपाची भरभराट झालेली आहे आणि शिल्पकला उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे। या ठिकाणी चारही बाजूला हे 4ही तोरणद्वार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता तथागत भगवान बुद्धांची ध्यान मुद्रा आणि 2 बाजूला चौरीधारी 2 द्वारपाल सुद्धा दिसत आहे। वरती भगवान बुद्धांचं जे शीर्ष आहे, डोकं आहे, ते या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं। या ठिकाणी हे तोरणद्वार आपण बघू शकतो। दोन ठिकाणी 2 द्वारपाल आहे आणि काही ठिकाणी केवळ सम्राट अशोकांच्याच कालखंडामध्ये नाही तर पुन्हा सांगतो की सुंग कालखंड, महाक्षत्रप, सातवाहन आणि गुप्त कालखंडामध्ये सुद्धा या साचीच्या स्तूपांचं शिल्पांकन झालेलं आहे। आपण तोरणद्वार बघू शकता। वरती आपल्याला भारवाहक दिसत आहे, चैत्य गवाक्ष दिसत आहे आणि महामायेचं शिल्पांकन सुद्धा दिसत आहे आणि सोबतच बोधिवृक्षाचं वज्रासन, महाबोधी, महावीराचं आपल्याला दिसत आहे। वरती धम्मचक्र सुद्धा दिसत आहे आणि काही जातक कथांचं अलंकरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, जसं की दशरथ जातक कथा, महाजनक जातक कथा, सिवी जातक कथा आणि साम कुमार जातक कथाचं शिल्पांकन आपल्याला दिसतं। वरती जे बुद्धाची आई महामाया देवी, कोलीय वंशी महामाया देवीचं शिल्पांकन आपल्याला पाहायला दिसतं। काही लोक त्याला अज्ञानतावश गजलक्ष्मी म्हणतात किंवा महालक्ष्मी म्हणतात। आपल्याला वरती दिसत आहे 2 हाती आहे आणि उभ्या पोझिशन मध्ये 2 हात असलेली बुद्धाची आई महामाया आहे। तिलाच काही कालांतराने महालक्ष्मी म्हणून बनवण्यात आलं। आपण वरती बघू शकता बुद्धाच्या आईचं शिल्पांकन, महामाया देवीचं, आणि वरती 2 सिंह दिसत आहे आणि चैत्य स्तूपांची स्वतः पूजा आणि त्या ठिकाणी राजे महाराजे सुद्धा बोधिवृक्षाची पूजा त्या ठिकाणी करत आहे। आणि या ठिकाणी हे तोरणद्वार, सुंदर असं तोरणद्वार, या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे ठिकाण मध्य प्रदेशातील भोपाळ येथून, भोपाळ रेल्वे स्टेशन पासून 46 किलोमीटर अंतरावर विदिशा, महान सम्राट अशोक यांची पहिली शाक्यकुमारी महाराणी विदिशा देवी, या विदिशा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर हे साची महास्तूप आहे। आपल्याला माहित आहे की महान सम्राट अशोकांनी 15 वर्ष राज्यकारभार हा मध्य प्रदेशामध्ये केलेला आहे आणि त्यांची जी पहिली जी पत्नी आहे विदिशा देवी, ही विदिशा शहरातली असल्यामुळे ती शाक्यकुमारी विदिशा देवी होती। तिच्या स्मरणार्थ म्हणून जास्तीत जास्त स्तूपांची, महास्तूपांची निर्मिती महान सम्राट अशोकांनी या साचीला प्राचीन काळामध्ये हा चेतीयगिरी पर्वत म्हणून ओळखला जात होता। या संपूर्ण चेतीयगिरी पर्वतावर या ठिकाणी सम्राट चंद्रगुप्त द्वितीय यांच्या कालखंडातला सुद्धा संस्कृत शिलालेख प्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की द्वितीय सम्राट चंद्रगुप्त यांनी
या स्थळाला, या साची स्तूपाला कोकणात बेट श्री बुद्ध महाविहारे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्राचीन नाव या साचीचं कोकणात बोट श्री महाविहारे असा उल्लेख यामध्ये आलेला आहे. आपण भारताचे जे राष्ट्रीय चिन्ह म्हणून जे आपण पाहतो, आपण 32 साऱ्याचा आणि 24 साऱ्याचा धम्मचक्र आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिसते. काही जातक कथाचं अलंकरण सुद्धा आपल्याला दिसतं. वरती वज्रासन आहे आणि आपल्याला राजे महाराजे चैत्य स्तूपांचे पूजन करताना या ठिकाणी दिसत आहे. सोबतच सुंदर शिल्पकलेने नटलेला या ठिकाणी काही पाली शिलालेख सुद्धा आहे. सर्वात जास्त शिलालेख या साचीच्या स्तूपांवरच सापडलेले आहे. या प्राचीन महास्तूपाची जी खोज आहे ती 1818 मध्ये जनरल टेलर यांनी केलेली आहे. नंतर सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. सर अलेक्झांडर कनिंघम आणि सर जॉन मार्शल, सर अलेक्झांडर पुरातत्वविद आणि इतिहासकार सर जॉन मार्शल आणि सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या नेतृत्वामध्ये याचा जीर्णोद्धार झालेला आहे, याची भरभराट झालेली आहे. हे संपूर्ण जीर्णोद्धाराचं काम ज्यांनी मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृती जगासमोर आणली असे सर अलेक्झांडर कनिंघम आणि सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण स्तूपांचं रिकन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे. आणि 1912 ते 1919 मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही अभिलेख सुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण 84,000 महास्तूपांपैकीचा जो संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये जे अत्यंत महत्वाचे स्तूप पैकी साचीचा महास्तूप अत्यंत प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे भरूचचा स्तूप आणि भंडारा जिल्ह्यातील पवनीचा महास्तूपांची शिल्पकला आहे, त्याच पद्धतीची ही शिल्पकला आहे. या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंवरच या महास्तूपाची निर्मिती महान सम्राट अशोकांनी केलेली होती. सोबतच तथागत भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात संघ सेनापती सारीपुत्त आणि महामोगलाई यांचे स्तूप सुद्धा महान सम्राट अशोकांनी या ठिकाणी निर्माण केलेले आहे. सर अलेक्झांडर कनिंघम, पुरातत्वविद सर अलेक्झांडर कनिंघम यांच्याच नेतृत्वामध्ये या साचीला सारीपुत्त आणि महामोगलाई यांच्या अस्थिधातूंची खोज झालेली आहे. आपण या 4थ्या क्रमांकाच्या याला तोरणद्वार म्हणतात. वरती आपल्याला त्रिरत्न दिसतात आणि मौर्य वंशाचं प्रतीक म्हणून मोर प्रतीक आपल्याला दिसत आहे. वरती सिंह दिसत आहे. यामध्ये ग्रीक शैलीचा आणि प्रभाव आपल्याला दिसत आहे. हे अलंकरण आणि तोरणद्वाराचं काम सातवाहन काळामध्ये आणि गुप्त काळामध्ये झालेलं आहे. काही प्रमाणात प्रतिहार आणि परमार राजांनी सुद्धा या विहारासाठी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. वरती आपण पाहू शकता महामाया, जिला काही लोक अज्ञानतावश गजलक्ष्मी किंवा महालक्ष्मी म्हणतात, परंतु ती बुद्धाची आई महामाया देवी आहे. कोलीय वंशाची. दोन बाजूला 2 हत्ती दिसत आहे. कमळामध्ये महामाया बुद्धाची आई आपल्याला दिसत आहे. वरती आपल्याला बैल दिसत आहे आणि त्या ठिकाणी काही राजे महाराजे आणि स्तूपांची आणि वज्रासनाची बोधिवृक्षाची पूजन करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि भगवान बुद्धांचे चरण श्रीपाद स्पर्श सुद्धा आपल्याला दिसत आहे. वरती राजे महाराजे बोधिवृक्षाची पूजा करत आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला महामायेचं शिल्पांकन दिसतं. याही बाजूला महामाया शिल्पांकन आणि दुसऱ्याही बाजूला महामाया शिल्पांकन बुद्धांच्या आईचं. वरती आपल्याला त्रिरत्न दिसत आहे, ज्याचंच प्रतीक नंतर त्रिशूलांमध्ये रूपांतरण झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे चैत्य गवाक्ष दिसतात आणि या ठिकाणी चैत्य गवाक्ष आणि ठिकाणी घोड्यांना काही पंख दाखवलेला आहे. ग्रीक शैलीचा प्रभाव आपल्याला या साचीच्या तोरणद्वारावर दिसत आहे. या ठिकाणी राजे महाराजे आणि या ठिकाणी अनेक जातकथांचं अलंकरण आपल्याला पाहायला दिसते. या ठिकाणी राजे महाराजे छतावले. खूप सुंदर असं तोरणद्वार आपण या ठिकाणी बघत आहोत. इथे काही परिव्राजकाचं दृश्य दिसलेलं आहे, ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करताना आपल्याला दिसत आहे किंवा या ठिकाणी काही खोदकाम चाललेलं आहे. या ठिकाणी अग्नी प्रज्वलितचं काम आपल्याला दिसत आहे आणि हे सुंदर असे 2 द्वारपाल आहे. या ठिकाणी आंब्याचा आम्रवृक्ष आहे आणि हे 2 द्वारपाल आपण पाहत आहोत. या ठिकाणी जहाजाचं शिल्पांकन आपल्याला खूप दिसतं. आपण असं म्हणतो की जहाज निर्मिती विदेशात असं, पण जहाजाची निर्मिती भारतामध्येच हे शिल्पांकन आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर सुंदर बोधिवृक्ष आणि शिल्पकला आणि उत्कृष्ट पद्धतीचं हे तोरणद्वार आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी अनेक प्रकारचे सर्वात जास्त शिलालेख आपल्याला
पाली प्राकृतमध्ये धम्मलिपीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि खास करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या साचीच्या महास्तूपासाठी महाराष्ट्रामधून सुद्धा दान आलेले आहे. त्याचे उल्लेख या साचीच्या स्तूपावर आहे. जसं की महाराष्ट्रामधून पैठण असेल, नंदगिरी नांदेड असेल, भोकरदन जालना असेल किंवा नाशिक असेल, या ठिकाणून या महास्तूपासाठी साचीच्या स्तूपासाठी दान आलेलं आहे. त्याचे उल्लेख या साचीच्या स्तूपावर आपल्याला पाहायला मिळेल. तसेच वाराणसी, प्रयागराज आणि उज्जैन या ठिकाणून सुद्धा या ठिकाणी दान आलेलं आहे. त्याचे उल्लेख आहे. आपण हे बघू शकता. याचं रिकन्स्ट्रक्शनचं काम सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. इकडे आपल्याला काही अशोक स्तंभ, जे धम्मस्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, आपण ते पाहू शकता. हे महान सम्राट अशोकांनी ज्या ज्या ठिकाणी 84,000 महास्तूप उभे केले, 84,000 महास्तूपापैकी सम्राट अशोकांनी या ठिकाणी सुद्धा काही स्तंभ उभारलेले आहेत. त्या स्तंभांवर काही शिलालेख सुद्धा कोरलेले आहे. आपण या ठिकाणी काही द्वितीय सम्राट चंद्रगुप्त, गुप्त घराण्याचा द्वितीय सम्राट चंद्रगुप्त यांच्या कालखंडामध्ये सुद्धा गुप्त काळामध्ये म्हणजे 5व्या ते 7व्या शताब्दीमध्ये सुद्धा या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. आपण हे जे विहार बघत आहोत, हे गुप्त काळातील आपल्याला स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत आहे. हे गुप्त काळातील स्ट्रक्चर आपण पाहत असतो. हे गुप्त काळातील स्ट्रक्चर आहे. द्वितीय सम्राट चंद्रगुप्त यांच्या कालखंडामध्ये गुप्त काळातील हे नंतरच्या 5व्या ते 7व्या शताब्दीमध्ये ह्या विहाराची निर्मिती आपल्याला झालेली दिसत आहे. याच प्रकारचं बुद्ध विहार आपल्याला मध्य प्रदेशामधील बाहुरीबंद, जबलपूर पाशी तिगवा नावाचे एक प्राचीन बौद्ध गुप्तकालीन मंदिर आहे. तिगवा हे मध्य प्रदेशातील प्राचीन बौद्ध स्थळ आहे. या तिगवा मंदिराची बुद्ध विहाराची रचना आणि या विहाराची रचना आपल्याला सेम दिसेल. आपण जर बघितलं तर या ठिकाणी गुप्तकलेची छाप आपल्याला दिसतात आणि सोबतच मौर्य काळाची छाप सुद्धा दिसते. या ठिकाणी आपल्याला 4 सिंह दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी ही गुप्तकला आपल्याला या ठिकाणी पाहिजे. सुंदर असं बुद्ध विहार गुप्त काळातील. या ठिकाणी बुद्ध मूर्ती सध्या नष्ट झालेली आहे. खूप सुंदर असा हा शामियाना. इकडे सुद्धा आपल्याला हे लाल बलुआ पत्थर मध्ये हे गुप्त काळातील हे बुद्ध विहार आहे. समोर सुद्धा काही गजलक्ष्मीचे काही शिल्पांकन आहे. वरती सुद्धा खूप सुंदर बुद्ध विहार आहे. याला प्राचीन नाव साचीचं कोकणात बोट श्री महाविहार असा उल्लेख झालेला आहे या ठिकाणी. मग याला एडिट करायचं. मग एका ठिकाणी त्या अशोक स्तंभावर सम्राट अशोकांनी एक धम्म आज्ञा दिलेली आहे भिक्खू आणि भिक्खुनींना. जो कोणी या साचीच्या धम्मस्तंभांची जी धम्म आज्ञा आहे, शिलालेख आहे, सम्राट अशोकांनी जी आज्ञा दिलेली आहे त्याचा उल्लेख पाली प्राकृत मध्ये आहे. सम्राट अशोक असा म्हणतो की जो कोणी भिक्खू किंवा भिक्खुनी भिक्खू संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना पांढरी वस्त्र परिधान करून भिक्खू संघातून त्यांची हक्कलपट्टी केली पाहिजे असा आदेश सम्राट अशोकांनी साचीच्या स्तूपावर दिलेला आहे. हाच सेम आदेश सम्राट अशोकांनी कौशांबी, संकिशा, प्रयागराज आणि सारनाथला सुद्धा दिलेला आहे. सेम हाच आदेश सारनाथला सुद्धा साचीला सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला भग्न अवशेष दिसत आहे आणि खास करून सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या नेतृत्वामध्ये भगवान बुद्धांचा जो डावा उजवा हात आहे, संघ सेनापती सारिपुत्त आणि विद्यमान महामुगलायन यांचे सुद्धा स्तूप सम्राट अशोकांनी या ठिकाणी निर्माण केलेले होते. त्यांच्या अस्थी आपल्याला या ठिकाणी त्याचं रिकन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे. सर अलेक्झांडर कनिंघम यांनी द भिलसॉट ऑफ हे जे ग्रंथ साचीच्या स्तूपावरच त्यांनी द भिलसॉट ऑफ नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. सर अलेक्झांडर कनिंघमनाच हे श्रेय जातं की त्यांनी सारिपुत्त आणि महामुगलांच्या अस्थी इथल्या साचीच्या त्यांनी जगासमोर आणलेले आहे. आपल्याला हे दोनही जे स्तूप दिसत आहे हे सारिपुत्त महामुगलांच्या शारीरिक धातू या ठिकाणी ठेवलेले आहे. कार्तिक पौर्णिमेला त्या ठिकाणी त्याचा उत्सव असतो. शारीरिक धातूंची पूजा असते. या ठिकाणी आपल्याला नागराणी दिसत आहे आणि वरत 5 फणेचा नाग दिसत आहे. कारण बौद्ध सातवाहन राज्य आणि नागराजांनीच, नागवंशी लोकांनीच बौद्ध धर्माचा पहिल्यांदा प्रचार आणि प्रसार केला होता. त्यांनी राजाश्रय दिला होता म्हणून या नागवंशीचंही नागराणीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. लाल बलुआ पत्थर मध्ये निर्मित असलेला या ठिकाणी सुद्धा विहार, वरती सुद्धा एक महाविहाराची रचना आपल्याला पाहायला मिळते. या साची स्तूपावर जे महत्वाचं म्हणजे जातक कथांची निर्मिती सुद्धा, या जातक कथा
याच्यावर कोरलेले आहे उत्कृष्ट पद्धतीने. या ठिकाणी सुद्धा आपल्याला छोटे छोटे हे बुद्धाच्या कालखंडामध्ये छोटे छोटे मनोती स्तूप किंवा याला ओटीव स्तूप जे बुद्ध किंवा अरहंत भिक्खूंच्या शारीरिक धातूवर अशा मनोती स्तूपाची किंवा याला ओटीव स्तूप किंवा मनोती स्तूप म्हणतात. आणि स्तूपांचे एकूण 4 प्रकार असतात: चैत्य स्तूप, पारिभोगिक स्तूप, उद्देशिका स्तूप आणि मनोती स्तूप. याप्रकारे हे छोटे छोटे ओटीव स्तूप आपल्याला दिसतात. मौर्य काळातील ज्या काही विटा आहे किंवा लाल बलुआ पत्थर मध्ये सुद्धा आपल्याला हे छोटे छोटे ओटीव स्तूप, मनोती स्तूप आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण बघत आहोत हे या ठिकाणी तोरणद्वार दिसत आहे. वरती आपण बघू शकता, वरती कोलीय वंशी बुद्धाची जी आई आहे महामाया देवी, या ठिकाणी 4 ते 5 ठिकाणी तोरणद्वारावर साचीच्या महामाया देवीचं बुद्धाच्या आईचं शिल्प आपल्याला दिसतं. वरती आपल्याला 2 हाती दिसत आहे. लोक अज्ञानतावश त्याला महालक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणतात, परंतु ती बुद्धाची आई महामाया आहे. 2 बाजूला 2 हाती आहे आणि जल अभिषेक करताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला बोधिसत्वांच्या मूर्त्या दिसत आहे आणि हे नाग छत्रावर बसलेले हे नागराजे आहे आणि सोबतच या ठिकाणी राजे महाराजांचं शिल्पांकन दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला काही भारवाहक दिसत आहे, ज्यांनी भारवाहक याला बौद्ध शिल्पामध्ये म्हणतात. वरती आपल्याला शाल वृक्षाचं एक झाड दिसत आहे, त्याला फुल दिसत आहे आणि काही वज्रासनाची त्यांची पूजा करताना. ते चैत्य स्तूप दिसत आहे. एक नारी त्या ठिकाणी ढोल वाजवताना आपल्याला दिसत आहे. वरती सुद्धा काही यक्ष दिसत आहे, यक्षिणी दिसत आहे. 2 बाजूला 2 बैल दिसत आहे आणि काही म्हशीचे सुद्धा शिल्पांकन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या ठिकाणी काही ड्रॅगन सुद्धा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी काही छतावली आणि स्वतः खाली हे द्वारपाल आणि या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन. 1 मिनिट. या ठिकाणी ही धम्मराज मुद्रा दिसत आहे आणि ठिकाणी 24 साऱ्यांचं चक्र आणि राजे महाराजे. बुद्धालाच नरसिंह शाक्यसिंह म्हणतात. हे बुद्धांचंच एक प्रतीक आहे, शौर्यांचं प्रतीक म्हणून. या ठिकाणी हे भारवाहक ज्यांनी संपूर्ण तोरणद्वाराचा भार आपल्यावर घेतलेला आहे आपल्याला ते दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा वज्रासन दिसत आहे. इथे सुंदर सुंदर या ठिकाणी आपल्याला हरण दिसत आहे आणि या ठिकाणी उपासक उपासिका धम्मस्तंभाला अत्यंत श्रद्धेनं त्यांच्यावर डोकं ठेवून ते वंदन करताना दिसत आहे. 32 साऱ्याचं चक्र, 24 साऱ्याचं चक्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण बघू शकता या ठिकाणी हनुमानची जी शिल्पकला आहे संपूर्ण जगामध्ये, याच्यावरूनच हनुमानची शिल्पकला, याला बोधिसत्व मारुत म्हणतात. अख्ख्या सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप बनवले संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये, जे 84,000 महास्तूप बघितले, साचीच्या स्तूपावर, एकमेव साचीच्या स्तूपावरच आपल्याला बोधिसत्व मारुतचं शिल्पांकन दिसतं. या शिल्पांकन वरून हनुमानजीचं चित्र शिल्पांकन तयार करण्यात आलेलं आहे. हे हनुमानजीचं शिल्पांकन, याची शिल्पकला हिंदू ब्राह्मणी धर्मामध्ये पहाड उचलताना पण आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी बोधिसत्व मारुत, ज्याला नंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मणवाद्यांनी हनुमानाच्या रूपामध्ये प्रसिद्ध केलं आहे, परंतु त्यांच्या हातामध्ये तुम्हाला बुद्ध धम्म संघ त्रिरत्नाचं प्रतीक दिसत आहे, हातामध्ये वज्रासन दिसत आहे. हे एकमेव शिल्प तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये साचीच्या स्तूपावर एवढंच शिल्प आपल्याला दिसतं इथं साचीला, आणि ते कुठेही दिसत नाही. याच्यावरूनच हनुमानाची शिल्पकला भारतामध्ये, त्याची पेंटिंग वगैरे आपण पाहिली असेल, हनुमानजीची पेंटिंग, याच्यावरूनच ते 2 कॉपी पेस्ट चोरी केलेली आहे. आपण ते पाहू शकता. त्याला बोधिसत्व मारुत म्हणतात शिल्पकला. ही याला काही लोक महालक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणतात अज्ञातवश, परंतु ही बुद्धाची आई महामाया देवी आहे. 2 बाजूला 2 हत्ती आहे, जल अभिषेक आहे आणि ते सांकेतिक संकल्पना आहे लुंबिनी वनातली. आपल्याला या ठिकाणी तोरणद्वार सुद्धा दिसतात, त्या ठिकाणी यक्ष आणि यक्षिणी दिसतात आणि काही माकड वगैरे दिसत आहे आणि या ठिकाणी अनेक शिल्पकला आपल्याला दिसत आहे. वरच्या बाजूला तुम्हाला काही ग्रीक शिल्पकलेचा आणि काही घोड्यांना पंख सुद्धा दाखवलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये ग्रीक शिल्पकलेचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसतो. हे बघा, आपण अत्यंत महत्वाचं शिल्पकला बघून घ्या. याला हनुमान मध्ये प्रेझेंट केलेलं आहे, पण हे बोधिसत्व मारुत आहे. याच्यावरूनच हनुमानजीचं शिल्प बनवलेलं आहे, याला बोधिसत्व मारुत म्हणतात. हे सारीपुत्त महामुगलांचं स्तूप आहे. या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या शोधाने हे सारीपुत्त महामुगलांच्या अस्थी जगासमोर आलेले आहे. सारीपुत्त आणि महामुगलांच्या अस्थी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. याचा कार्तिक पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो, कार्तिक मेला उत्सव साचीचा. आपण नक्की बघण्यासाठी येऊ शकता. या ठिकाणी सुद्धा एक स्तूप आहे, वरती सुद्धा काही विहाराचे स्ट्रक्चर आपण पाहू शकतो.
तर आपल्याला माहित आहे सम्राट अशोकांनी 15 वर्ष राज्यकारभार या मध्य प्रदेशामध्ये केलेला आहे. सम्राट अशोकांची जी पहिली पत्नी आहे महाराणी संघमित्रा आणि महामहेंद्र यांचा जन्म मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे. इथून 12 किलोमीटर अंतरावर विदिशा नावाचं ठिकाण आहे. 12 किलोमीटर अंतरावर त्या विदिशाला उदयगिरीच्या बौद्ध लेणी आहे. तर विदिशालाच पहिलं बाळंतपण जे होत असतं, तर सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे विदिशा देवी ती विदिशा शहरातली आहे आणि म्हणून स्वाभाविकपणे संघमित्रा आणि महामहेंद्राचा जन्म विदिशाला झालेला आहे. ठीक आहे ना. आणि जी सम्राट अशोकाची जी पत्नी होती विदिशा देवी ही मुळातच बौद्ध उपासिका होती, शाक्य कुमारी होती ती, आणि म्हणून सम्राट अशोकाने तिच्या स्मरणार्थ या मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त बौद्ध स्तूप बांधलेली आहे. तर विदिशापासून हे फक्त 12 किलोमीटर अंतरावर हे जे पहाडी आपण पाहत आहोत ना, हे पहाडीला चेतीयगिरी पहाडी म्हणतात. आणि या चेतीयगिरी जी पहाडी आहे हे खूप मोठी पहाडी आहे. तुम्हाला असं वाटतं की सांचीचा स्तूपच हा एकमेव स्तूप आहे. याचा स्तूप कमीत कमी इथे 50 ते 60 एकर पर्यंत ही मोठी पहाडी आहे आणि त्या पूर्ण पहाडीवर स्तूप आहे. म्हणजे हजारोच्या संख्येनं स्तूप आहे, एवढे स्तूप नाही. तर या ठिकाणी सांचीच्या सोबतच सतधारा आहे, सोनारी आहे, भोजपूर आहे, मुरेल खुर्द आहे, ग्यारसपूर आहे, विदिशा देवी आहे, लोहांगी पहाडी आहे. तर खूप सारे स्तूप या पहाडीवर आपल्याला पाहायला मिळेल. तर हे जे 2 महास्तूप मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्याला असं वाटतं की सम्राट अशोकाने फक्त बुद्धांच्या धातूवरच काही स्तूप बांधले असेल 84,000, परंतु नाही. भगवान बुद्धांचे जे प्रमुख भिक्खू होते अंशी भिक्खू, त्या अंशी भिक्खूंच्या शारीरिक धातूवर म्हणजे अस्थिवर सुद्धा सम्राट अशोकाने स्तूप बांधलेले आहे. तर या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिंगम हा इंग्रजाच्या कालखंडामध्ये एक इंग्रज अधिकारी आला, त्यांनी बुद्धांच्या या स्तूपाचा शोध इंग्रजांनी लावलेला आहे. ठीक आहे ना. आणि या ठिकाणी सारीपुत्ता आणि महामोगलांचे जे स्तूप तुम्हाला 2 दिसतात, या अस्थीचा शोध सुद्धा अलेक्झांडर कनिंगमनच लावलेला आहे. आपण त्या ठिकाणी जे पाहतो ना ते झाड श्रीलंकेहून आणलेलं ते बोधी वृक्षाचं झाड आहे संघमित्रेचं. समोर आपल्याला गेटच्या समोर आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी जे विहार आपल्याला दिसतं सर जॉन मार्शल, हे सर जॉन मार्शल या ठिकाणी खूप दिवस राहिलेले आहे. त्यांचं या ठिकाणी घर सुद्धा आहे. सर जॉन मार्शल आणि जनरल टेलर आणि सर अलेक्झांडर कनिंगम या 3 इंग्रज अधिकाऱ्यांनी या सांचीच्या स्तूपाचा जीर्णोद्धार आणि खोज केलेली आहे. 1818 मध्ये याचा शोध लागलेला आहे. 1219 मध्ये याचा जीर्णोद्धार झालेला आहे. हे सगळे दगड लाल बलुआ पत्थर मध्ये, ज्याला आपण खरपाचे पत्थर म्हणतो. ठीक ना. तर हे सांची जे स्तूप आहे खूप जंगलामध्ये होतं, पहाडामध्ये होतं. आणि आता हे जे स्थळ आहे ताजमहालासारखं, अजंठा वेरूळ सारखं जागतिक धरोहर वारसा म्हणून प्रसिद्ध आहे. या स्तूपाला केवळ आपल्याला असं वाटतं की सम्राट अशोकानेच हा स्तूप बांधलेला आहे. सम्राट अशोकाने त्याची सुरुवात केलेली आहे. जसं आपलं एखादी घर जुनं घर असलं तर ते पिढ्याने पिढ्या त्याला कोणतरी बांधत असते, रिकन्स्ट्रक्शन करत असते किंवा त्याला जीर्णोद्धार करत असते. सांचीच्या स्तूपाची पायाभरणी सम्राट अशोकांनी केली आहे. पण आता जे तुम्हाला तोरणद्वार दिसतात ना, हे शुंग काळातील आहे. आपल्याला असं वाटते पुष्यमित्र शुंग तर हा बौद्ध भिक्खूंचा कत्तली करणारा होता, परंतु शुंग घराण्यातले अग्निमित्र नावाचा एक शुंग राजा तो चांगला होता. त्यांनी हे सगळे तोरणद्वार, हे शिल्पांकन तुम्हाला दिसतं, हे शिल्पकला वगैरे सगळी शुंग काळामध्ये म्हणजे अग्निमित्र नावाच्या शुंग राजांनी, गुप्त राजांनी आणि सातवाहन राजांनी या ठिकाणी हे सगळं अलंकरण केलेलं आहे. हे सगळे याला जे आपण तोरणद्वार म्हणतो याला बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न आपल्याला दिसते. आणि ते हत्ती तर तुम्हाला माहित आहे बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी महामायेचं शिल्प दिसते. कमळाच्या फुलामध्ये एक बाई दिसते बसलेली आणि उभ्या पोझिशन मध्ये. तर ते कशासाठी आहे? आपल्याला असं वाटतं ती महालक्ष्मी आहे, परंतु ती महालक्ष्मी नाही आहे. बुद्धाच्याच आईला महामायेलाच महालक्ष्मी बनवून टाकलेला. इथलं शिल्प चोरून त्याने ते महालक्ष्मीचं चित्र बनवलं आणि ब्राह्मणवाद्याने ते महालक्ष्मी म्हणून प्रचारित केलं. आता तुम्हाला ते शिल्प दिसलं असेल. वास्तविक कोण आहे मग ते? कमळाच्या फुलामध्ये 2 बाजूला 2 हत्ती दिसले, ते गजलक्ष्मी नाही, महालक्ष्मी नाही. ती कोण आहे? बुद्धाची आई महामाया देवी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला जर सांचीचा कार्यक्रम पाहण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला तुम्ही येऊ शकता. आणि या ठिकाणी अनागारिक धम्मपाल यांच्या नेतृत्वात आता आपण ते महाविहार पाहणार आहोत. अनागारिक धम्मपाल म्हणजे महाबोधी सोसायटी जिथे आपण आता सध्याला मुक्काम केलेला आहे त्यांच्या अंतर्गत इथं नव्या महाविहाराची रचना झालेली आहे. सारीपुत्ता आणि महामोगला यांच्या हस्ते कार्तिक पौर्णिमेला त्याचा खूप मोठा इथं यात्रा असते, त्याची मिरवणूक निघतात आणि संपूर्ण जगभरातील बौद्ध उपासक उपासिका भिक्खू
सगळ्यांना माहित आहे, हे आता 200च्या नोटीवर सुद्धा आलेला आहे. तरी असे स्तूप आता तुम्हाला सांचीचा स्तूप तर दिसत आहे, असेच स्तूप सम्राट अशोकाने संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 बांधले होते. हा स्तूप सुद्धा नष्ट करण्यात आलेला होता, परंतु आता त्याचं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे. सगळ्यात सुंदर स्तूप म्हणजे सांचीचा महास्तूप. पण या सांचीच्या महास्तूपाचं जुनं नाव आहे श्री चैत्यगिरी कोकणात बेट. आणि नंतर आता ते सांची या शब्दाचा अर्थ होतो शांती. शांती या शब्दाचाच अपभ्रंश सांची झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी या जगप्रसिद्ध सांची स्तूपाला आपण भेट दिलेली आहे आणि आपण चैत्य पूजा सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. तर निश्चितच या ठिकाणी आपला हा शेवट हा एक हे दोन स्तूप आपल्याला जे दिसत आहे सारीपुत्त आणि महामुघलांच्या शारीरिक धातूवर निर्माण करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की हा संपूर्ण पहाडाला चैत्यगिरी पहाड म्हणतात आणि या चैत्यगिरी म्हणजे मध्य प्रदेशातील हा चैत्यगिरी पहाड विदिशापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि भोपाळ पासून 46 किलोमीटर अंतरावर हे सांची नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी सारीपुत्तांच्या ज्या अस्थी आहे, सारीपुत्तांच्या अस्थी आणि महामुघलांच्या अस्थी मध्य प्रदेशामध्ये या सांचीला सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. सांचीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं सतधारा या ठिकाणी सुद्धा सारीपुत्त महामुघलांच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहे. या सांचीपासून काही अंतरावर असलेले जे सोनारी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी कौंडिन्य भिक्खू भगवान बुद्धांचे जे शिष्य कौंडिन्य भंतेजी यांच्या सुद्धा अस्थी प्राप्त झालेल्या आहे. तसंच ग्यारसपूर असेल, ढेकीनाथ असेल, भोजपूर असेल, सोनारी असेल, सतधारा असेल, उदयगिरी असेल या ठिकाणी किंवा लोहांगी पहाडी असेल किंवा हेलिओडोरर पिल्लर असेल तर अशा अनेक ठिकाणी या संपूर्ण चैत्यगिरी पहाडावर आपल्याला बौद्ध स्तूपांची मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम आपल्याला दिसतं. आणि हे बांधकामाची सुरुवात स्वतः सम्राट अशोकांनी शुंग काळामध्ये, नक्षत्रप, गुप्त आणि गुर्जर प्रतिहार आणि परमार काळामध्ये झालेली आहे. तर अशा ठिकाणी हे सांचीच्या या महास्तूपांचा हा इतिहास